सोमवारपर्यंत कृष्णेची पाणी पातळी वाढणार. आमदार यड्रावकरांच्या सूचनेनंतर धरणातून विसर्ग सुरू. बंधाऱ्याच्या डागडुजीच्या कामामुळे शिरोळ तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली होती. वाढत्या उन्हाळ्यामुळे शेतकरी आणि नदीकाठच्या गावांमध्ये पाणी टंचाईची भीती निर्माण झाली होती. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तातडीने पाटबंधारे विभागाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या सूचनेनंतर धरण येथून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पाण्यामुळे नदीपात्रातील पातळी हळूहळू वाढू लागली असून दानोडी बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. सोमवारपर्यंत शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीपात्रातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. दरम्यान म्हैसाळ बंधारा येथे 15 फुटांपर्यंत बर्गे घालून पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सिंचनासाठी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार असून प्रशासन समन्वयाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आमदार यड्रावकर यांनी आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.